नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील इतिहास नागरिकशास्त्र या विषयातील नागरिकशास्त्र या भागातील पहिलं प्रकरण संसदीय शासन पद्धतीची ओळख या पाठाचा दुसरा भाग बघणार आहोत। मागील तासिकेला आपण पहिला भाग बघितला। या पाठाचे आपण दोन भाग केले। त्याचा पहिला भाग आपण मागच्या तासिकेला बघितला। आजच्या तासिकेला आपण दुसरा भाग बघणार आहोत। मागच्या तासिकेला जे आपण बघितलं त्यावर थोडी आपण चर्चा करूया। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण म्हटलं की नागरिकशास्त्राचा अभ्यास हे भारतीय नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे। म्हणजे आजचा विद्यार्थी हा उद्याचा एक जबाबदार नागरिक होणार आहे। त्यामुळे जेवढ्या गांभीर्याने तो नागरिकशास्त्राचा अभ्यास करतो आहे तेवढा तो आदर्श नागरिक भविष्यामध्ये निर्माण होईल। जेवढा आज तो नागरिकशास्त्राला महत्त्व देतो आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये सिव्हिक्स म्हणतो, जेवढं तो आज नागरिकशास्त्राला महत्त्व देतो आहे तेवढा तो आदर्श चांगला आणि जबाबदार नागरिक उद्या होणार आहे। आणि जर एखाद्या विद्यार्थ्याने जबाबदारीने नागरिकशास्त्राचा अभ्यास केला तर तो जबाबदार नागरिक सुद्धा घडतो किंवा जबाबदार नागरिक घडेल अशा पद्धतीने त्याने नागरिकशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे। आपण इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र 8वी मध्ये यांची गुण विभागणी किंवा वेळेची विभागणी बघितली तर नागरिकशास्त्राला कमीत कमी वेळ आणि कमीत कमी गुण दिलेले आहेत, परंतु सगळ्यात जास्त महत्व असेल तर नागरिकशास्त्राचा आहे। त्यामुळे नागरिकशास्त्राचा अभ्यास म्हणजे एक चांगला नागरिक निर्माण करण्याचा एक तो मार्ग आहे। रोजच्या व्यवहारामध्ये आम्ही नागरिकशास्त्र अनुभवत असतो। स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही नागरिकशास्त्राचा अभ्यास करत असतो। आणि प्रत्येक नागरिक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या सगळ्या यंत्रणेमध्ये समाविष्ट होत असतो। जर त्याला या सगळ्या यंत्रणेमध्ये समाविष्ट व्हायचं असेल, एक चांगला राज्यकर्ता आपल्याला भविष्यामध्ये घडवायचा असेल तर त्या नागरिकाने, त्या विद्यार्थ्याने नागरिकशास्त्राचा अभ्यास करणं हे अति महत्वाचं आहे। हे आपण मागच्या तासिकेला बघितलं। त्याचबरोबर कायद्याच्या शासन संस्थेच्या शाखा या 3 आहेत। या शासन संस्थेमध्ये पहिली शाखा आहे कायदे मंडळ, ज्याला आपण संसद म्हणतो। संसदमध्ये नवीन कायदे तयार केले जात असतात किंवा कायद्यांची निर्मिती केली जात असते। बऱ्याचदा जुने कायदे हे कालबाह्य ठरतात, त्यामुळे समाजाच्या गरजेप्रमाणे नवीन कायद्याची निर्मिती करणे हे सुद्धा आवश्यक असतं। हे देखील आपण मागच्या तासिकेला बघितलं। नवीन नवीन कायदे समाजाच्या गरजेप्रमाणे तयार करणे हे सुद्धा त्यामध्ये समाविष्ट होत असतो। या कायदे मंडळामध्ये म्हणजे संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या 3 घटकांचा समावेश होतो। हे 3 मिळून संसद तयार होत असते। हे 3 मिळून देश चालवतात, संसद चालवत असतात। जेव्हा एखादा नवीन कायद्याची निर्मिती करायची असेल त्यावेळेस ते विधेयक, तो कायदा लोकसभा किंवा राज्यसभा या दोघांपैकी एका सभागृहामध्ये ठेवलं जातं। त्या ठिकाणी 2/3 बहुमताने जर ते मंजूर झालं तर पुढच्या सभागृहामध्ये पाठवलं जातं। तिथं देखील ते मंजूर झालं किंवा काही अडचणी असतील तर त्यावर चर्चा केली जात असते। आणि मग जर समजा ते विधेयक मंजूर झालं, त्याचं कायद्यात रूपांतर करायचं असेल तर राष्ट्रपतीच्या सहीसाठी पाठवलं जात असतं। असं कोणताही कायदा हा बहुमताशिवाय मंजूर होत नाही, हे देखील आपण मागच्या तासिकेला बघितलं। त्याचबरोबर शासन संस्थेची दुसरी शाखा म्हणजे कार्यकारी मंडळ। या कार्यकारी मंडळामध्ये एखादा कायदा तयार झाला असेल तर तो समाजासमोर कसा ठेवायचा, देशासमोर कसा ठेवायचा, नागरिकांसमोर कसा ठेवला गेला पाहिजे, हे ठेवण्याचं काम हे कार्यकारी मंडळ करत असतं। लोकांकडनं त्या कायद्याला मान्यता मिळाली पाहिजे, लोकांकडनं ती गोष्ट स्वीकारली गेली पाहिजे, समाजाकडनं, आमच्या देशाकडनं ती गोष्ट स्वीकारली गेली पाहिजे। ही सगळी गोष्टी कायद्याच्या या कार्यकारी मंडळामध्ये येत असतात। तिसरं शाखा आहे ती म्हणजे न्यायमंडळ। न्यायमंडळ समाजामध्ये, देशामध्ये कोणावरती काही अन्याय झाला असेल, गुन्हा घडला असेल किंवा कोणत्याही प्रकारचं न्यायदान करायचं असेल तर न्यायमंडळ करत असतं। हे 3ही सभागृह हे आपल्या भारतीय संसदेच्या दृष्टीने, राज्यकारभाराच्या दृष्टीने अति महत्वाचे सभागृह आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण बघितलं की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षाचा उल्लेख केला जातो, परंतु भारताच्या पंतप्रधानाचा उल्लेख केला जात असतो। एखादं आंतरराष्ट्रीय एखादं एकत्रीकरण असेल नेत्यांचं, त्या ठिकाणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष येतात, परंतु भारतातनं भारताचे पंतप्रधान जातात। याचं कारण भारतामध्ये पंतप्रधानाला महत्व आहे, संसदीय लोकशाही असल्यामुळे। अमेरिकेमध्ये अध्यक्षीय लोकशाही असल्यामुळे राष्ट्राध्यक्षाला महत्व आहे। अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हे लोकांकडून डायरेक्ट निवडला जातो, परंतु
भारताचा पंतप्रधान हा जे 552 लोकसभेचे सदस्य आहेत त्यांच्यामध्येच एक निवडणुकीसाठी उभा असतो. उभा नसेल तर नंतर त्याला निवडून आणलं जात असतं किंवा राज्यसभेचं सदस्य केलं जात असतं आणि मग त्याला पंतप्रधान केलं जात असतं. पंतप्रधान पदासाठी भारतामध्ये प्रत्यक्ष निवडणूक घेतली जात नाही. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी प्रत्यक्ष निवडणूक घेतली जाते. अमेरिकेतला सर्वसामान्य माणूस सुद्धा अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षाला मतदान करत असतो. भारतातला कोणताही व्यक्ती भारताच्या पंतप्रधान पदासाठी भारतीय पंतप्रधानाला कधीही मतदान करत नाही. हा दोघांमधला फरक आहे. याचं कारण इथं संसदीय लोकशाही, इथं राष्ट्राध्यक्षीय लोकशाही आहे. लोकसभेच्या प्रत्यक्ष निवडणुका होत असतात. लोकसभेच्या एकूण 552 जागा आहेत. 552 पैकी 2 जागा या अँग्लो इंडियन समाजासाठी राखून ठेवल्या जात असतात. राष्ट्रपती त्या ठिकाणी अँग्लो इंडियन समाजाचे सदस्य नियुक्त करतात. बाकीचे जे 550 जागा आहेत त्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिलांसाठी राखीव अशा सगळ्यांचा समावेश करून लोकसभेचं हे पूर्ण सदस्य संख्या पूर्ण केली जात असते. निवडणुकांची तारखा निश्चित होतात, उमेदवार उभे राहतात, निवडणुका घेतल्या जात असतात. जो भारताचा नागरिक आहे, ज्याचं वय वर्ष 18 पूर्ण आहे असा प्रत्येक व्यक्ती या लोकसभेच्या सदस्यांना मतदान करत असतो. मागच्या तासिकेला मी तुम्हाला सांगितलं की आपला जळगाव जिल्हा आहे. जळगाव जिल्ह्याचे लोकसभेचे 2 भाग केलेले आहेत. एका भागाला रायगड लोकसभा मतदारसंघ म्हणतात, दुसऱ्या भागाला एरंडोल मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ म्हणतात. म्हणजेच लोकसभेचे 2 सदस्य आम्ही आमच्या जिल्ह्यातनं निवडून देत असतो आणि मग ते संसदेमध्ये जात असतात. जळगाव जिल्ह्याचे प्रश्न हे दोन्ही सदस्य त्या ठिकाणी मांडत असतात आणि मग त्याच्या व्यतिरिक्त राज्याच्या सभेचा सदस्य सुद्धा आमच्या जिल्ह्यातून पाठवलेला असतो. अशा पद्धतीने संसदेमध्ये भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या माणसाने म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने समावेश केलेला असतो. त्यामुळे तो सामील झालेला असतो, निर्णय यंत्रणेमध्ये सामील झालेला असतो. हे जे लोकसभेचे सदस्य असतात, मग ते राज्यसभेचे असो किंवा लोकसभेचे असो, हे भारतीय नागरिकांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत असतात, संसदेमध्ये करत असतात. भारतीय नागरिकांच्या गरजा ते ओळखून त्या ठिकाणी त्यांची समस्या, त्यांच्या गोष्टी मांडत असतात. अशा पद्धतीचं आपण मागच्या तासिकेला चर्चा केली. ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका होतात, ज्या पक्षाला बहुमत मिळालं असेल त्याचा जे नेता असतो तो पंतप्रधान होत असतो. काही वेळेस कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेलं नसतं. त्यावेळेस 2-3 पक्ष एकत्र येतात आणि आपलं सरकार स्थापन करतात. त्याला आघाडी सरकार म्हणतात. अशा पद्धतीने लोकसभेत म्हणजे भारताचं संसदीय कामकाज चालत असतं. जेव्हा पंतप्रधान नियुक्त केला जात असतो, पंतप्रधान हा आपल्या मर्जीतल्या, आपल्याला योग्य वाटणाऱ्या उमेदवाराची किंवा व्यक्तीची किंवा सदस्याची त्या ठिकाणी मंत्रिमंडळावरती नियुक्ती करत असतो. त्याला त्याच्याप्रमाणे खाते वाटून दिले जात असतात. हे सुद्धा आपण मागच्या तासिकेला बघितलं. पुढच्या तासिकेला या पाठाचा अर्धा भाग आहे तो आपण बघूया. प्रधानमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा मंत्रिमंडळाला जबाबदार असतात. म्हणजे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे पूर्ण संसदेला जबाबदार असतात. हे पूर्ण देशाचं नेतृत्व करत असतात. याचा अर्थ म्हणजे मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊन राज्य कारभार करावा लागतो. म्हणजे जे कायदेमंडळ असेल, या कायदेमंडळाला म्हणजे राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा हे तिघं मिळून कायदेमंडळ तयार होतं. हे तिघं मिळून संसद तयार होतं. तर हे जे मंत्रिमंडळ आहे, हे मंत्रिमंडळ कायदेमंडळाचं एक छोटं रूप आहे, स्वरूप आहे. त्यांना कायदेमंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो. म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती म्हणतात. तसेच सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. एखाद्या खात्याचा निर्णय हा राज्याचा निर्णय मानला जात असतो, देशाचा निर्णय मानला जात असतो. एखाद्या खात्याचा मंत्री असेल, केंद्रीय शिक्षण मंत्री जो निर्णय देईल पूर्ण देशाला ते लागू होत असतो. या निर्णयाची जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची असते. ती प्रत्यक्षात कशी आणली जाते हे सुधारणा आपण पुढच्या पाठामध्ये पाहणार आहोत. संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ कायदेमंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते. म्हणजेच काय, तर कायदेमंडळाचा जोपर्यंत कार्यकारी मंडळाला पाठिंबा असतो, कायदेमंडळाचा जोपर्यंत कार्यकारी मंडळाला पाठिंबा असतो किंवा संमती असते, तोपर्यंत कार्यकारी मंडळ म्हणजे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ अधिकारावर राहतात. जर समजा कायदेमंडळाला कार्यकारी मंडळावरती विश्वास नसेल
तेव्हा अविश्वासाचा ठराव मांडला जात असतो. तो मंजूर झाला तर प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांना राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे कायदेमंडळाचा पाठिंबा हा आवश्यक आहे. कायदेमंडळाला किंवा संसदेला जर असे वाटले की आपल्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ कार्य करत नाही, काम करत नाही, अशा वेळेस अविश्वासाचा ठराव मांडून त्यांना आपल्या सत्तेपासून, आपल्या पदापासून दूर केलं जात असतं, पदभ्रष्ट केलं जात असतं. संसदीय शासन पद्धतीमधील संसद किंवा कायदेमंडळ श्रेष्ठ असते. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सामान्य जनतेच्या अपेक्षा संसदेत व्यक्त करत असतात. जे सदस्य आपण निवडून देत असतो ते आपल्या गोष्टी, आपल्या समस्या, आपल्या अडचणी हे संसदेमध्ये मांडत असतात. लोकहितासाठी काय केले जावे हे संसद ठरवते, कारण संसदेचे सदस्य हे देशाचे प्रतिनिधी असतात. ते लोकांच्या प्रतिनिधीचे सभागृह असल्याने व जनतेचा सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने संसदेचा श्रेष्ठ दर्जा दिलेला आहे. संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारली? भारतामध्ये संसदीय शासन पद्धती का स्वीकारली गेली? आपण अध्यक्ष शासन पद्धती का स्वीकारली नाही? तर भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करण्यामागे काही कारणे आहेत. उदाहरणार्थ, मागच्या तासिकेला मी सांगितलं की भारतावरती ब्रिटिशांचं, इंग्रजांचं 150 वर्ष राज्य होतं. ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली. ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्य कारभार करण्यास सुरुवात केली. संसदीय शासन पद्धती हा सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कार आहे. त्यामुळे या पद्धतीचा भारतीयांना परिचय झालेला होता. संविधान सभामध्ये या पद्धतीवरती बऱ्याच चर्चा सुद्धा झाल्या होत्या. संविधानकर्त्यांनी या पद्धतीमध्ये भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील असे बदल करून घेतले. इंग्रजांची जरी पद्धत असेल तरी भारतामध्ये अनेक धर्माचे, अनेक जातीचे, अनेक पंथाचे, अनेक वर्णाचे, अनेक भाषा बोलणारे लोक राहतात. म्हणून भारत हा एक विशाल देश आहे. या देशाला अनुकूल अशा सगळ्या गोष्टी त्यांनी बदल करून घेतल्या. संसदीय शासन पद्धतीमध्ये चर्चा आणि विचार विनिमयाला अतिशय महत्व आहे. एखादं राष्ट्रीय संकट आलं किंवा कोणतीही गोष्ट असेल, संसदेमध्ये त्यावरती चर्चा केली जात असते. जेवढं सत्ताधारी पक्षाच्या सदस्याला महत्व आहे तेवढंच विरोधी पक्षाच्या सदस्याला देखील महत्व असतं. सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर संसदेत चर्चा होते. या चर्चेत विरोधी पक्षाचे सभासद सुद्धा भाग घेतात. योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे, धोरणातल्या किंवा कायद्यातील त्रुटी त्यांना दाखवून देणे, प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणे, या सगळ्या गोष्टी विरोधी पक्षाला बजवायला लागतात. म्हणजे संसदीय शासन पद्धतीमध्ये जेवढं लोकसभेची म्हणजे सत्ताधारी पक्षाची भूमिका महत्वाची आहे तेवढीच विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा महत्वाची आहे. विरोधी पक्षाशिवाय संसद तयारच होऊ शकत नाही. विरोधी पक्षाशिवाय सरकार चालू शकत नाही. विरोधी पक्षाचा समावेश म्हणजे लोकशाही उत्कृष्ट प्रकारची असणे, विरोधी पक्षाला सन्मान देणे, मान देणे म्हणजे चांगल्या प्रकारची लोकशाही असणे, असं त्याचं प्रतीक समजलं जात असतं. दुसरं शासन पद्धती आहे अध्यक्षीय शासन पद्धती. राज्यकारभाराची आणखी एक पद्धत म्हणून अध्यक्षीय शासन पद्धतीचा उल्लेख करता येतो. अशी शासन पद्धती अमेरिका या देशामध्ये आहे. भारतामध्ये संसदीय लोकशाही पद्धती आहे. अमेरिकेमध्ये अध्यक्षीय शासन पद्धती आहे. ही पद्धती संसदीय शासन पद्धतीपेक्षा वेगळी असते. कायदेमंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली आणि ज्यात कार्यकारी प्रमुख राष्ट्राध्यक्ष असतो. हा राष्ट्राध्यक्ष जनतेकडनं थेट निवडला जातो. आमच्या देशाचा पंतप्रधान जनतेकडनं थेट निवडला जात नाही. परंतु अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष त्या ठिकाणी अध्यक्षीय शासन पद्धती असल्यामुळे जनतेकडनं थेट निवडला जात असतो. ती पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती. शासन संस्थांच्या तिन्ही शाखा या पद्धतीमध्ये एकमेकांपासून स्वतंत्र असतात, परंतु त्यांच्या कार्यात एक सूत्रता येईल इतपत त्यांच्यामध्ये संबंधही असतात. अध्यक्षीय शासन पद्धतीचा अवलंब अमेरिकेने केला आहे. या शासन पद्धतीची काही वैशिष्ट्ये आपण बघूया. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परावर अवलंबून नसतात. कायदेमंडळाची दोन्ही सभागृहे तसेच राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडले जातात. राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात व त्याच्या हाती कायद्याच्या अंमलबजावणीसह अन्य अनेक अधिकार असतात. दुसरं वैशिष्ट्य, अध्यक्षीय शासन पद्धतीतही अशा प्रकारची रचना असली तरी कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ परस्परांवर नियंत्रण ठेवते. परस्परांवरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने
राज्यकारभार होऊ शकतो. संसदीय आणि अध्यक्षीय शासन पद्धती व्यतिरिक्त अन्य काही शासन पद्धती फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी या देशांमध्ये आहे. विविध देश आपल्या परिस्थितीला अनुसरून अशा प्रकारच्या शासन पद्धतीचा अवलंब आपापल्या देशामध्ये करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. आपण पाठाचं वाचन करा, समजून घ्या. धन्यवाद.